प्रसंग आहे. शिवाजी महाराज गोवळकोंड्याला निघालेत. पालखीत बसलेस. मागे पुढे सैन्य आहे. मागे पुढे सैन्य असताना अचानक महाराजांची पालखी थांबते. महाराजांना देखील काही कळत नाही. पालखीचा पडदा सरकवला जातो. बाहेर बघितलं जातं. रखरखतं रंगंत वाळवंट म्हणजेच गोवळकोंडा. अजून तर तो कोसो दूर होता. मग महाराजांना प्रश्न पडला, गोवळकोंडा कोसो दूर असताना मग ही पालखी का थांबवावी? महाराजांनी शिलेदाराला विचारलं, पालखी थांबवण्याचं प्रयोजन काय? तसा शिलेदार धावत आला. महाराज गोवळकोंड्याचे बादशाह कुतुबशाह स्वतः जातीनं आलेलं आपल्या स्वागताला. महाराजांना आश्चर्य वाटलं. गोवळकोंडा तर अजून कोसो दूर आहे, मग कुतुबशाह बादशाहचं इथं येणं. महाराजांना देखील आश्चर्य वाटलं. महाराज पालखीतून खाली उतरलं आणि समोर पाहिला. समोर पाहत असताना गोवळकोंड्याचे बादशाह कुतुबशाह महाराजांच्या नजदीक आले. कुतुबशाहने महाराजांची गळाभेट घेतली. महाराजांनी गळाभेट घेतली. महाराजांनी विचारलं, बादशाहजी आपण इथे येण्याचं प्रयोजन काय? गोवळकोंड्याचा बादशाह महाराजांना म्हणाला, महाराज महाराष्ट्राचं जन्मराज आमच्या मातीत येतात. त्यांची पावलं आमच्या मातीला लागल्या होतात. त्यांच्या पावलांची पायधूळ आमच्या मस्तकाला लागावी म्हणून आम्ही इथपर्यंत आलो महाराज. अरे कोण गौरव माझा राजांचा. एवढंच नाही, या गोवळकोंड्याच्या बादशाहानं महाराजांची पालखी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि वाजत गाजत स्वतःच्या राजधानीमध्ये महाराजांना घेऊन आला. आगत स्वागत सत्कार सोहळे झाले आणि गोवळकोंड्याचा बादशाह महाराजांना आपलं ऐश्वर्य, आपलं सामर्थ्य, आपली संपत्ती दाखवण्यासाठी निघाला. महाराज हा आमचा खजाना, हिरे मोती माणकं सोनं नाणं राशी राशी नुसत्या राशी, हा आमचा खजिना. बघत राहिले महाराज या संपत्तीकडे. अरे कोण ऐश्वर्य होतं त्या कुतुबशाहाकडे, केवढी मोठी संपत्ती होती. महाराज ही आमची अस्त्रशाळा, गणमाना विविध शस्त्र तयार केली जातात. शस्त्र पाहून महाराज चकित झाले. महाराज ही आमची शस्त्रशाळा, इथे वेगवेगळी शस्त्र बनवली जातात शस्त्रशाळेमध्ये. महाराजांनी ही शस्त्र पाहिली. महाराज देखील त्या शस्त्राकडे आश्चर्य पद्धतीने पाहत राहिले. महाराज ही आमची अश्वशाळा, इथे जातवंत घोड्यांची पैदास केली जाते. महाराज त्या घोड्यांकडे देखील पाहतच राहिले. आणि कुतुबशाह काय म्हणतो का बारकाईने लक्ष द्या. महाराज ही आमची हत्तीशाळा, हजारोंच्या रांगेने उभी असलेले कर्नाटकी बुलंद आणि बलाढ्य हत्ती नजरेत बसत नव्हते. अरे बापरे, किती सामर्थ्य होतं, कोण सामर्थ्य होतं, ते सामर्थ्य पाहून महाराज भारावून गेले. महाराजांच्या भारावलेल्या सामर्थ्याकडे पाहून तो महाराजांना विचारतोय, हत्तीकडे पाहून महाराजांना विचारतोय, महाराज आपल्याकडे सुद्धा आमच्याकडे जसे हत्ती आहेत तसे हत्ती तुमच्याकडे असतीलच की. महाराजांना काही सांगावं काही कळेना. महाराजांना आपलं जीवाबाबत माहित होतं. आमच्या सह्याद्रीच्या निबिड दऱ्याखोऱ्यामध्ये हत्तीसारखा अवजड पाणी चालत नाही. सबब आमच्याकडे हत्ती नाही, पण सांगावं कसं. तसे महाराज म्हणाले, बादशाहजी आमच्याकडे तुमच्यासारखे असे हत्ती नाही, मात्र हत्तीसारखे माणसं जरूर आहे. हत्ती नाही पण माणसासारखं, हत्तीसारखं माणसं जरूर आहे. बादशाह त्यांच्या पुढचा होता तो म्हणाला, महाराज आपल्याकडे आमच्यासारखे हत्ती नाही पण हत्तीसारखं माणसं आहे. मग म्हटल्यानंतर महाराज त्या हत्तीसारख्या माणसातला एखादा माणूस येताना आपण सोबत आणलाय का? महाराजांच्या शेजारी विसाजी कंक उभा होता. विसाजी कंक आणि महाराजांनी विसाजीच्या पाठीवर थाप टाकली आणि महाराज म्हणाले, त्या माणसातला हाच एक हत्तीसारखा माणूस आहे. तेव्हा गोवळकोंड्याचा बादशाह म्हणाला, महाराज हा यशाजी हत्तीसारखा हत्तीचा आहे ना, आपण आहे ना. मग कुतुबशाह काय म्हणतो, महाराज तुमचा यशाजी माझ्या एखाद्या हत्तीशी झुंज खेळेल का? तसा यशाजी सरदेशी पुढे झाला. आज्ञा द्यावी महाराज. महाराजांनी इशारत केली. महाराजांनी आज्ञा दिली आणि यशाजी रणमंडळात उतरला.
एकमात्र अत्यंत बलाढ्य बुलंद हत्ती सामन्याला होता. नजर विकट नेत्र साधन कर्कश चित्कार घुमला त्याचा. माणसांच्या कंठळ्यात बसल्या. अरे अरे अरे, वेड्या सळकून आवाज येऊ लागला. इसाची ही क्रोधधारच तू करतोय. हे माघारी पीठ हर्षेल पुखाचं आवाज येत होता. इसाजीच्या कानामध्ये घुमत होता. तरी इसाजी पुढे झाला होता. हत्तीच्या सामने कडा ठोकला होता. हत्तीच्या शिखरापुढे तो घुमला. सोंड फिरली. सोंडत इसाजी अडकला. घर 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 करत जी काही मैदानातली माणसं होती, माणसांनी डोळे फिरले. सर्वांना वाटलं यशाची संपलाच. पण त्याच वेळी विद्युतता चमकावी तसा यशाची फिरला होता. आकाशातून उडाला होता. संशय तळपली होती. चालली होती. साप 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 एक भयानक चित्कार घुमला होता. आणि सोंग छाटलेला हत्ती ढासाळत होता. यशाजीच्या संशयीतून रक्त निखळत होतं. महाराष्ट्राच्या हत्तीने कर्नाटकाच्या हत्तीचा पराभव केला होता. यशाजी जिंकला होता. त्याचं ते अस्मानी शौर्य बघितलं आणि खोपखंडाचा बादशाह आज पहिल्यांदा हरवला. अरे कोण शौर्य आहे, कोण बहादुरी आहे. शौर्य पाहून त्यानं स्वतःच्या गळ्यातला त्याचा कंठा काढला. यशाजीच्या समोर हे घ्या तुमच्या बहादुरीचं बक्षीस. तसा यशाजी सरदेशी मागे फिरला आणि बादशाह म्हणाला, काय म्हणतो यशाजी बादशाला, आमचं कौतुक करायला आमचे महाराज समर्थ आहे. दुसऱ्याच्या कौतुकाची थाप सुद्धा मावळ्यांनी कधी आपल्या पाठीवर पडून दिली नाही. निष्ठा नाव याचं. आणि हीच निष्ठा इथे जिवंत असते. तिथे अस्मिता जिवंत असते. हीच निष्ठा जिथे जिवंत असते तिथे स्वाभिमान जिवंत असतो. ही निष्ठा जिथे जिवंत असतं तिथे राष्ट्र जिवंत असतं. महाराजांच्या या सुभेदाराला, सरदाराला यशाची